भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिलेले होते 2023 मधले. ठीक आहे. तर आज आपण 2024 मधला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि त्याचबरोबर त्याचे आन्सरसुद्धा आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने ते सोडवायचे आहेत. तर सगळ्यात आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही नोट्स तुम्हाला पाहिजे असतील आणि जर त्या नोट्स माझ्याकडे अवेलेबल असतील तर मी तुम्हाला त्या नोट्स नक्कीच शेअर करेन. तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंट, ॲडव्हान्स अकाउंट प्रत्येक चॅप्टरवरचे 2-2 प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत जे की महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम असे घेतलेले आहेत आपण की ते तुमच्या एक्झाममध्ये 15 ते 20 मार्काला तर नक्कीच पडतील. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 मॅनेजमेंट अकाउंट यामधील क्वेश्चन पेपर पाहत आहोत. तर आपण जो काही टाईम टेबल आहे तो सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकतात. तर पहा, मी अगोदर तुम्हाला प्रॉब्लेम शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. हा प्रॉब्लेम आहे फर्स्ट 20 मार्कासाठी आलेला होता. तर बघा, 20 मार्कासाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला होता. कोणता? तर द फॉलोइंग आर द फायनल अकाउंट्स ऑफ सई ट्रेडिंग कंपनी रिलेटेड टू the year ended 31st December 2021. Trading and profit and loss account for the year ended. तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट दिलेली आहे. त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, तर यावरून तुम्हाला करंट रेशो, ॲसिड टेक्स्ट रेशो म्हणजेच लिक्विड रेशो, क्विक रेशो त्यालाच आपण ॲसिड टेक्स्ट रेशोसुद्धा म्हणतो, डेटार्स टर्नओव्हर रेशो आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो, तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, तर पहा, मी याचा आन्सर तुम्हाला सांगणार आहे, तर व्यवस्थित तुम्ही स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला प्रॉब्लेम इथे मी वहीमध्ये लिहिलेला आहे जेणेकरून इथे स्क्रीनवरती थोडा प्रॉब्लेम येईल दाखवण्यासाठी, त्यामुळे मी वहीमध्ये लिहिलेला आहे प्रॉब्लेम. तर व्यवस्थित बघा, हाच प्रॉब्लेम आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे, सगळ्यात आधी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, तर करंट रेशो, लिक्विड रेशो यालाच आपण काय म्हणतो, तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युले पूर्ण दिलेले होते. जर तुम्ही ते फॉर्म्युले पाहिले नसतील तर तुम्ही पाहू शकतात. तर बघा, लिक्विड रेशो यालाच आपण क्विक रेशो, ॲसिड टेक्स्ट रेशो हे सुद्धा म्हणू शकतो. तर पहिला प्रॉब्लेम आहे 20 मार्कासाठी. तर तुम्हाला ॲज इट इज 20 मार्क घेण्यासाठी हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील. तर बघा, करंट रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे, तर करंट रेशो याचा फॉर्म्युला काय आहे, तर हे आन्सर आहे. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनचं. तर पहा, करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर बघा, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज घेतल्यानंतर तुम्हाला करंट रेशो हा भेटणार आहे. तर बघा, करंट लायबिलिटी आणि करंट असेट कुठे भेटणार आहेत आपल्याला, ट्रेडिंग अकाउंटमध्ये भेटतील का, नाही तर कुठे भेटतील, तर बॅलन्स शीटमध्ये. तर इथे स्क्रीनवरती पहा, अगोदर आपल्याला करंट असेट घ्यायचे आहेत. तर कोणकोणते आहेत करंट असेट, स्टॉक आहे, त्यानंतर सन्ड्री डेटार्स आहे, त्यानंतर बिल्स रिसिवेबल आहे, कॅश आहे. तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे करंट असेट आहे का, तर नाही. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत करंट लायबिलिटीज. तर करंट लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत, तर क्रेडिटार्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट. तर ह्या 3 आहेत करंट लायबिलिटीज. तर याच्या अमाऊंट तुम्हाला इथे लिहून घ्यायच्या आहेत. स्टॉक आहे 7,000, सन्ड्री डेटार्स आहेत 8,000, बिल्स रिसिवेबल आहेत 2,000, कॅश आहे 500, डिवायडेड क्रेडिटार्स आहेत 4,000 प्लस बिल्स पेएबल 2,000 प्लस बँक ओव्हरड्राफ्ट 4,000. तर याची टोटल करा. करंट असेट येतील 17,500 डिवायडेड करंट लायबिलिटीज येतील 10,000. तर याचा रेशो काय येणार आहे, 1.7.1. ठीक आहे. त्यानंतर डेटर्स टर्नओव्हर रेशो,
तर डेटर्स टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट कसा करायचा, तर याचा एक फॉर्म्युला आहे, टोटल डेटर्स डिवायडेड बाय क्रेडिट सेल्स इंटू 360 डेज. तर पहा, डेटर्स टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करताना अगोदर आपल्याला टोटल डेटर्स कॅल्क्युलेट करावे लागतील. तर टोटल डेटर्समध्ये काय काय ॲड असतं, तर सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. तर पहा, सन्ड्री डेटर्स किती दिलेले आहेत आपल्याला प्रॉब्लेममध्ये, तर सन्ड्री डेटर्स आहेत 8,000, ठीक आहे. आणि बिल्स रिसिवेबल किती आहेत, तर 2,000. याची ॲडिशन करा, किती येईल, 10,000. तर आपल्याला क्रेडिट सेल्स म्हटले, तर क्रेडिट सेल्स म्हणजेच कुठले, जर जे काही तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला तुम्हाला जे सेल्स दिले जातील तर तेच आपले क्रेडिट सेल्स असणार आहेत. तर हे सेल्स डिवायडेड करा इंटू 360 डेज, म्हणजेच किती येईल, तर 18 डेजमध्ये याचं आन्सर येणार आहे. त्यानंतर थर्ड सांगितले आपल्याला ॲसिड टेक्स्ट रेशो किंवा क्विक रेशो किंवा लिक्विड रेशो, ह्या तिन्हीपैकी तुम्ही कुठलाही म्हणू शकतात, परंतु गोंधळून जायचं नाही ॲसिड टेक्स्ट रेशो म्हटल्यानंतर, कारण आपण लिक्विड रेशो असं म्हटल्यामुळं आपल्याला तेच माहिती आहे. तर ॲसिड टेक्स्ट रेशो हे सुद्धा त्याला नाव आहे. क्विक रेशो जरी म्हटलं तरी लिक्विड असेट डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटीज हाच फॉर्म्युला हा येणार आहे. तर लिक्विड रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी अगोदर तुम्हाला लिक्विड असेट कॅल्क्युलेट करावे लागतील. तर लिक्विड असेटचा फॉर्म्युला काय आहे, तर टोटल करंट असेट मायनस क्लोजिंग स्टॉक. तर टोटल करंट असेट म्हणजेच काय, तर ज्या काही तुमच्या असेटची टोटल आहे करंट असेटची टोटल आपण वरती पाहिलेली होती बघा, किती आलेली होती, 17,500. तर टोटल करंट असेट आपण घेतल्या मायनस क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक इथे तुम्हाला दिसत आहे किती आहे, तर 7,000. क्लोजिंग स्टॉक हा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये भेटत असतो. क्लोजिंग स्टॉक घ्यायचा आहे इज इक्वल टू किती येईल, 10,500. हा आला लिक्विड रेशो, म्हणजे लिक्विड असेट आली आपली. त्यानंतर लिक्विड लायबिलिटीज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. लिक्विड लायबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे, टोटल करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. तर टोटल करंट लायबिलिटीज म्हणजेच आपण आत्ताच काढलेली होती, टोटल करंट लायबिलिटी आहे 10,000. त्यानंतर करंट लायबिलिटी मायनस काय आहे, बँक ओव्हरड्राफ्ट. तर बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला किती दिलेले आहेत पहा प्रॉब्लेममध्ये, स्क्रीनवरती सुद्धा आहे आणि मी वहीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. तर बँक ओव्हरड्राफ्ट आहेत एकूण 4,000. तर 10,000 मायनस 4,000 इज इक्वल टू 6,000. ही आली आपली लिक्विड लायबिलिटी. तर लिक्विड रेशो आपल्याला काढण्यासाठी लिक्विड असेट आणि लिक्विड लायबिलिटीज भेटलेले आहेत. तर ते फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. 10,500 डिवायडेड 6,000 इज इक्वल टू 1.75 इक्वल 1.75 इज टू 1. तर हे तुमचा लिक्विड रेशो आलेला आहे. त्यानंतर पहा थर्ड काय सांगितलेलं आहे, फोर्थ आपल्याला स्टॉक टर्नओव्हर रेशो हा कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे, तर स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो, तर सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. तर सेल्स किती दिलेला आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये, 2 लाख दिलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट किती आहे, तर 32,000. तर ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला दाखवते. तर इथे पहा ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला दिलेला आहे 32,000. तर 32,000 हा ग्रॉस प्रॉफिट आहे. तर हे लेस करा, किती राहतील, तर 1,68,000 हे राहणार आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर हे काय आलं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आलं आपलं 1,68,000. ॲव्हरेज स्टॉक कसं काढायचं, तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड 2. जर ओपनिंग स्टॉक फक्त दिलेला असेल, क्लोजिंग स्टॉक दिलेला नसेल, तर ओपनिंग स्टॉक डिवायडेड 2 करायचा आहे. त्यानंतर पहा 5,000 प्लस 7,000. तर ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक इथे पहा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक आहे 5,000, क्लोजिंग स्टॉक आहे 7,000. तर हे तुम्हाला इथे घ्यायचं आहे डिवायडेड 2. 5 आणि 7 12,000 डिवायडेड 2 किती येईल, 6,000. ॲव्हरेज स्टॉक भेटलेला आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आहे, 1,68,000 डिवायडेड बाय 6,000. ॲव्हरेज स्टॉक आपलं 6,000 आहे. त्यानंतर स्टॉक टर्नओव्हर रेशो हा टाईम्समध्ये येणार आहे. तर किती टाईम्समध्ये आलेला आहे, तर 28 टाईम्स, ठीक आहे.
त्यानंतर पहा क्वेश्चन पेपर फर्स्टमधला आपण आन्सर बघितलेला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आहे तर बघा, पहिला क्वेश्चन 20 मार्कासाठी आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे विद्यार्थी मराठी मीडियममध्ये आहेत त्यांनी मराठीमध्ये क्वेश्चन सोडवू शकतात, तसं काहीही नाही. जर सोडवला तर पूर्ण इंग्लिशमध्ये सोडवू शकतात. तर बघा, सेकंड क्वेश्चन आहे, द फॉलोइंग आर द बॅलन्स शीट ऑफ गणेश कंपनी फॉर द इयर 2022-2023 प्रिपेअर अ कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. तर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आपल्याला इथे दिलेली आहे. तर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये खाली पहा बॅलन्स शीट दिलेली आहे. इथे सांगितलेलं आहे काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. पहा, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची आहे. ठीक आहे, तर कशा प्रकारे प्रिपेअर करायची आहे तर बघा, मी प्रॉब्लेम तुम्हाला सोडवून सुद्धा दाखवत आहे. त्याचबरोबर वहीमध्ये सुद्धा मी क्वेश्चन लिहिलेला आहे, कारण तुम्हाला स्क्रीनवरती जर बघायला प्रॉब्लेम जात असेल तर पहा, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आपल्याला तयार करायची आहे. तर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट तयार करत असताना आपल्याला याचा फॉर्मॅट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात आधी पहा, इथं आन्सर मी लिहिलेला आहे कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. तर इथे लिहायचं आहे पर्टिक्युलर प्रिव्हियस इयर 2022. तर पहा, इथे प्रिव्हियस इयर म्हणजे कोणतं, की जे आधीचं इयर आहे, म्हणजे कोणतं 2022. करंट इयर कोणतं आहे 2023. ॲब्सोल्यूट चेंज इन्क्रीज डिक्रीज, पर्सेंटेज चेंज इन्क्रीज डिक्रीज. तर पहा, सगळ्यात आधी तुम्हाला काय दिलेलं आहे इथे, इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल दिलेला आहे. किती दिलेला आहे, 4 लाख, 5 लाख. सगळ्यात आधी काय करायचं, तुम्ही जे काही तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे, इक्विटी शेअर कॅपिटल झालं, रिझर्व्ह अँड सरप्लस, तर ज्या लायबिलिटी साईट आहेत तुम्ही त्या अगोदर लिहून घ्यायचं आहे पूर्ण. तर जे इक्विटी शेअर कॅपिटल 4 लाख, करंट इयरचं प्रिव्हियस इयरचं 4 लाख, करंट इयरचं 5 लाख. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस 65,000, 11,000. त्यानंतर पहा, नॉन करंट लायबिलिटीजमध्ये काय काय येणार, तर डिबेंचर, इथे पहा डिबेंचर, लॉंग टर्म लोन. त्यानंतर करंट लायबिलिटीजमध्ये कोणकोणते येणार आहेत, सन्ड्री, क्रेडिटार्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. यांचं प्रिव्हियस इयर, करंट इयर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲब्सोल्यूट चेंज कसं काढायचं आहे तुम्हाला, करंट इयर डिवायडेड बाय इथं ॲब्सोल्यूट चेंजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इन्क्रीज झालं आहे का डिक्रीज झालं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा, इथे प्रिव्हियस इयरला 4 लाख आहेत, करंट इयरला 5 लाख आहेत, तर 1 लाखाने इन्क्रीज झाले. त्यानंतर प्रिव्हियस इयर आहे 65,000, करंट इयर आहे 11,000, तर इथे इन्क्रीज झालं आहे, त्यामुळे मायनसमध्ये लिहायचं, म्हणजेच कंसामध्ये घेतलं की ते मायनसमध्ये आहे हे समजून येईल. त्यानंतर बघा, 75,000 प्रिव्हियस इयरचं आहे, 1 लाख करंट इयरचं आहे, तर कितीने इन्क्रीज झालेला आहे, 25,000नं. तर हे तुम्हाला अशा पद्धतीने ॲब्सोल्यूट चेंज हे काढायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे पहा, ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड बाय, हे पहा याचा इथे फॉर्म्युला आहे, ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर व्हॅल्यू इंटू 100. तर ॲब्सोल्यूट चेंज किती आहे, 1 लाख डिवायडेड 4 लाख इंटू 100 करा, 25% येणार आहे. त्यानंतर 54,000 डिवायडेड बाय 65,000 इंटू 100 करा, -83.07% हे येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲब्सोल्यूट चेंज हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर टोटल लायबिलिटीज करायच्या आहेत, एकूण टोटल करा सगळ्यांची. त्यानंतर हे इथे काय झालेलं आहे, इन्क्रीज झाले की डिक्रीज झालेलं आहे सांगा बरं. तर इन्क्रीज झालेलं आहे, कितीने इन्क्रीज झालेलं आहे, 1,31,000ने इन्क्रीज झालेलं आहे. तर हे याला सुद्धा तसंच कॅल्क्युलेट करायचं आहे, 1,31,000 डिवायडेड 7,17,500 इंटू 100 करा, 18.7
26% येणार आहेत. तसंच असेट साईडला एकही तुम्ही आयटम सोडायचा नाही. फिक्स असेट घ्यायचे आहेत, करंट असेट घ्यायचे आहेत, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सर्व काही तुम्हाला इथे घ्यायचं आहे. परंतु काय करायचं आहे, सर्व घ्यायचं आहे, फक्त तुम्हाला ॲब्सोल्यूट चेंज काढायचा आहे. ॲब्सोल्यूट चेंज काय करायचं आहे फक्त याच्यामध्ये, की जी काय प्रिव्हियस इयर व्हॅल्यू आहे, करंट इयर व्हॅल्यू आहे, कितीने इन्क्रीज किंवा कितीने डिक्रीज झाले ते तेवढं तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि त्यानंतर पर्सेंटेज चेंजमध्ये काय करायचं आहे, ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर इंटू 100 करायचं. ही करंट इयरची व्हॅल्यू घ्यायची नाही, जी प्रिव्हियस इयरची व्हॅल्यू आहे तीच घ्यायची आहे, डिवायडेड करायची आहे आणि मगच पर्सेंटेज हे तुम्हाला काढायचे आहेत. त्यानंतर शेवटी तुम्हाला टोटल ही करायची आहे. फक्त एवढंच की यामध्ये याचा सिक्वेन्स हा बरोबर आला पाहिजे. पहिल्यांदा फिक्स असेट, नंतर करंट असेट, त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. तर अशा पद्धतीने हे कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचं तुम्हाला फॉर्मॅट आहे. अगदी सोपा आहे. ॲज इट इज क्वेश्चनमधला आन्सरच तुम्हाला इथे डायरेक्टली लिहायचा आहे. फक्त काय चेंज आहे इथे, ॲब्सोल्यूट चेंज आणि पर्सेंटेज चेंज एवढाच फक्त फरक आहे. त्यानंतर पहा सेकंड क्वेश्चन, प्रश्न दुसरा 15 गुणासाठी होता. तर याचा आन्सर हे अशा पद्धतीने आहे. यात काही अडचण असेल तर विचारू शकतात. त्यानंतर या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन कोणता आहे तर पहा, या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन कोणता आहे तर द फॉलोइंग द ट्रेडिंग and profit and loss account for the year ended on 31st March 2020 and 2023 you are required to prepare a common size income statement. तर पहा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे दिलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. तर आता इन्कम स्टेटमेंट कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं तर याचं सुद्धा आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, तर तुम्हाला स्क्रीनवरती क्वेश्चन हा दिसत असेल, ठीक आहे. जर काही अडचण येत असेल तर तुम्ही मला सांगू शकतात. त्यानंतर मी तुम्हाला इथे आन्सरसुद्धा शेअर केलेला आहे. तर पहा इथे काय सांगितलेलं आहे की प्रिव्हियस इयर, इथे मी थोडीशी प्रॉब्लेम तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करत आहे. हां, तर बघा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, स्टेटमेंट तयार करायला सांगितलेलं आहे. स्टेटमेंटमध्ये आपण सगळ्यात आधी काय करत असतो तर सेल्स घेत असतो. तर इथे प्रॉब्लेममध्ये सेल्स किती दिलेले आहेत आपल्याला पहा बरं. एकूण किती सेल्स आहेत इथे 6 लाख, प्रिव्हियस इयर करंट इयरचे किती आहेत 5,50,000. फक्त स्टेटमेंटमध्ये काय फॉर्मॅट येणार आहे तर जे काही तुमचं इयर आहे पर्सेंटेज, इयर पर्सेंटेज, तर हे तुमचं येणार आहे यामध्ये. तर पहा सेल्स घ्यायचे आहे 2022चे आणि 2023चे, या दोन्हीला 100% करायचं आहे. त्यानंतर याच्यातून लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड करायचं आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजेच काय तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजेच तुम्हाला जो काही ओपनिंग स्टॉक दिला जाईल, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजेच ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. तर हा जो काही फॉर्म्युला आहे तर तो तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. तर इथे पहा याचा फॉर्म्युला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती दिलेला आहे तर ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे तर 1,50,000. त्यानंतर परचेस किती आहेत तर 5 लाख आहेत, मायनस डायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहे 2,50,000 इज इक्वल टू करा किती येतील तर 4 लाख. त्यानंतर हे झालं कशाचं तर 2022चं. 2023चं बघा ओपनिंग स्टॉक आहे 1,40,000, परचेसेस आहे 4,80,000 मायनस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले नाहीत, क्लोजिंग स्टॉक इथे दिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 2,50,000 इज इक्वल टू 3,70,000. तर हे 2023चा क्लोजिंग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड भेटलेला आहे. इथून लेस करायचं आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लेस करा, काय भेटेल तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट भेटणार आहे 2 लाख आणि 1,80,000. तर याचं उत्तर तुम्हाला इथेच भेटणार आहे. इथेच तुम्हाला कधी कधी ग्रॉस प्रॉफिट हा दिला जातो. तर 2 लाख आणि 1,80,000. तर याचे पर्सेंटेज तुम्हाला कसे
कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे आहेत तर पहा. याचे पर्सेंटेज बघा. आता जर हे 4 लाख आहे, 4 लाख डिवायडेड 6 लाख इंटू 100 करा, किती येतील तर 100%. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला 100%च ठेवायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट ह्याला काय करायचं आहे तर 4 लाख डिवायडेड 6 लाख इंटू 100 करा, किती तर 66.67%. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिटचं पण तसंच करायचं आहे. 2 लाख डिवायडेड 6 लाख इंटू 100 किती 3.33% हे येणार आहे. त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत लेस करायचे आहेत ग्रॉस प्रॉफिटमधून. लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती राहतील तर 1,30,000 डिवायडेड 6 लाख इंटू 100 करा, किती येतील याचे पर्सेंटेज 21.67%. तर अशा पद्धतीने याचा आन्सर आहे. पहा इथे जर तुम्हाला हे अवघड जात असेल स्टेटमेंट, म्हणजेच कॉमन साईजचं स्टेटमेंट जर अवघड जात असेल तर तुम्ही कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट सोडवू शकतात, काहीच अवघड नाही. कंपॅरेटिव्हमध्ये ॲज इट इज फक्त लिहून तुम्हाला काय करायचं आहे ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर इंटू 100 हे करायचं आहे. आणि ते सुद्धा काही अवघड नाही. जे काही सेल्स दिले जातील त्या सेल्सला तुम्हाला 100% कन्सिडरेशन करायचं आहे. आणि लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ते झालं की ग्रॉस प्रॉफिट भेटेल. ग्रॉस प्रॉफिट भेटल्यानंतर मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे तुम्हाला करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा कॉमन साईज स्टेटमेंटचा प्रॉब्लेम आपला सोडवून झालेला आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन पेपरमध्ये हे आन्सर बघितलं का तुम्ही? जर बघितलं नसेल तर आणखीन एकदा बघून घ्या. याची वर्किंग नोटसुद्धा इथे दिलेली आहे मी. त्यानंतर बघा क्वेश्चन दुसरा 15 गुणासाठी येतो हा प्रश्न. त्यानंतर क्वेश्चन तिसरा. तर क्वेश्चन तिसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रिपेअर अ एस्टिमेटेड ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायर्ड फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ मनीषा ट्रेडिंग कंपनी. तर इथे तुम्हाला दिलेला आहे, परंतु यातला कुठलाही एकच क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. तर माझ्या मते क्वेश्चन दुसरा हा सोपा आहे, त्यामुळे मी हा सोपा क्वेश्चन तुम्हाला सोडून क्वेश्चन सेकंडच मी तुम्हाला सोडवून घेतलेला आहे. तर बघा क्वेश्चन सेकंड हा कशा पद्धतीने सोडवायचा आहे. तर क्वेश्चन तिसऱ्यामधला क्वेश्चन जो ऑर क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन आपण घेत आहोत. तर बघा हा क्वेश्चन सोडवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जे काही ॲन्युअल सेल्स आहेत, ठीक आहे. इथे पहा ॲन्युअल सेल्स युनिट्समध्ये दिले असते तर आपण पर युनिट कॅल्क्युलेट केलं असतं, पण डायरेक्टली इथे ॲन्युअल सेल्स दिलेले आहेत 2,25 लाख दिलेले आहेत. त्यानंतर सेकंड वर्किंग नोट करायची आहे आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स पर वीक. तर कॅल्क्युलेशन एका वीकला किती हे आहेत तर ते कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे पर वीकला किती. तर 25 लाख डिवायडेड बाय 52. तर एका एका वर्षामध्ये किती आठवडे असतात तर 52 आठवडे असतात, त्यामुळे आपण डिवायडेड 52 घेतलेला आहे. तर किती येणार आहे 48,077. तर हे तुमचा पर वीक येणार आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स ॲट कॉस्ट पर वीक, सेल्स पर वीक. तर इथे सेल्स पर वीकला किती आलेलं आहे तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 48,077 हे पर वीकचे झाले. तर इथे किती टक्के प्रॉफिट ॲड आहे 30%. तर हे लेस करायचं आहे प्रॉफिट मायनस 14,043 हे 14,423 हा तुमचा प्रॉफिट जो काही आहे. प्रॉफिट 30% याच्यावर कॅल्क्युलेट करायचा आहे आणि हे लेस केल्यानंतर कॉस्ट पर वीक भेटणार आहे 62,500. तर हे तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. इन द बुक्स ऑफ दीपक कॉर्पोरेट कंपनी लिमिटेड स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायर्ड. तर सगळ्यात आधी आपल्याला करंट असेट घ्यायचे आहेत. करंट असेटमध्ये क्लोजिंग स्टॉक. आता तुम्ही म्हणाल की क्लोजिंग स्टॉक इथे कुठे दिलेला आहे, तर इथे पहा स्क्रीनवरती इथे काय सांगितलेलं आहे, ॲव्हरेज स्टॉक होल्डिंग इन टर्म ऑफ सेल्स रिक्वायर्ड 14 वीक्स. म्हणजे क्लोजिंग स्टॉक होल्डिंग म्हणजेच काय तर तो क्लोजिंग स्टॉक आहे. तर क्लोजिंग स्टॉक हे किती आलेला आहे आपलं सेल्स पर वीक. इथे पहा कॉस्ट पर वीक किती आलेला आहे 62,500 इंटू 4 वीक करा, किती येईल 25 लाख येणार आहे. त्यानंतर इथे डेटर्स. डेटर्स म्हणजेच कोण तर जे की
कस्टमर आहेत तर ॲव्हरेज क्रेडिट पिरियड अलाउड टू कस्टमर किती आहे तर 8 वीक आहे. कस्टमर म्हणजेच ते आपले डेटाच असणार आहेत. ही सुद्धा करंट असेट आहे. त्यामुळे करंट असेटमध्ये 62,500 × 8 करा किती येईल तर 5 लाख येईल. प्लस त्यामध्ये प्रॉफिट ॲड करायचं आहे. 30% प्रॉफिट ॲड करा 1,50,000. आउटरला किती येतील 6,50,000. ही झाली आपली टोटल करंट असेट. तर या दोन्हीची टोटल करा किती येईल ती 31,50,000 ही तुमची टोटल ए असणार आहे करंट असेटची. त्यानंतर करंट लायबिलिटीजमध्ये क्रेडिटार्स कुठले तर ॲव्हरेज क्रेडिट पिरियड अलाउड बाय सप्लायर. तर सप्लायर म्हणजेच कोण असणार आहेत ते आपले क्रेडिटार्स असणार आहेत. तर हे किती आहे 10 वीक. तर याला कॉस्ट पर वीकला 10 वीकनं मल्टिपल करा किती येईल तर 6,25,000. त्यानंतर नेट वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करा A-B म्हणजेच टोटल करंट असेट मायनस करंट लायबिलिटीज करा 2,52,000 25,25,000 हे आलं. त्यानंतर प्लस 30% फॉर कंटिजेन्सी यामध्ये 30% याच्यावरच कॅल्क्युलेट करायचं आहे आणि हे ॲड केल्यानंतर भेटणार आहे वर्किंग कॅपिटल रिक्वायर्ड. तर मी क्वेश्चन तुम्हाला मोठ्या स्क्रीनमध्ये दाखवत आहे. यात काही तुम्हाला शंका असेल किंवा काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारू शकतात. त्यानंतर क्वेश्चन पेपरमधला 3rd क्वेश्चन आपण घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर वळूयात पुढल्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन हा 15 गुणासाठी विचारला जातो. त्यानंतर आहे पहा 4th क्वेश्चनसुद्धा 15 गुणासाठी असेल. तर वैष्णवी लिमिटेड इज रेडी टू परचेस अ न्यू मशीन आउट ऑफ 2 टाइप्स ऑफ मशीन A and B each costing 10 lakh. The earning after taxation are projected as under. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे तर वैष्णवी लिमिटेड कंपनीचं स्टेटमेंट तुम्हाला बनवायचं आहे. तर हे स्टेटमेंट खूप सोपं आहे. याचा आन्सर तुम्ही बघितल्यास म्हणसाल की खरंच खूप सोपं आहे. तर ॲज इट इज इथे तुम्हाला 15 पैकी 15 गुण हे भेटलेच पाहिजेत. तर पहा याचा फॉर्मॅट तुम्हाला अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला फॉर्मॅट अगोदर हा करून दाखवते मी वहीमध्ये तुम्हाला उत्तर. हा सुद्धा क्वेश्चन मी लिहून घेतलेला आहे. याचा आन्सरसुद्धा सोडवून घेतलेला आहे. तर पहा याचं फॉर्मॅट अशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला. इन द बुक्स ऑफ वैष्णवी कंपनी लिमिटेड स्टेटमेंट ऑफ डिस्काउंटेड कॅश फ्लो ॲट 10%. ठीक आहे. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला इयर घ्यायचे आहेत. तर पहा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला किती इयर दिलेले आहेत तिथे पहा एकूण 5 इयर दिलेले आहेत. ठीक आहे. मी स्क्रीन थोडीशी लहान केलेली आहे जेणेकरून तुम्हाला मी प्रॉब्लेम व्यवस्थित समजून सांगता येईल. तर पहिल्यांदा तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये इयर घ्यायचे आहेत. किती इयर आहेत एकूण 5 इयर. ठीक आहे. अशा पद्धतीने 5 इयर लिहून घ्या. त्यानंतर प्रेझेंट व्हॅल्यू ॲट 10%. तर हे जे काही इयर दिलेले आहे त्याची प्रेझेंट व्हॅल्यू लिहायची आहे. दुसऱ्या कॉलममध्ये प्रेझेंट व्हॅल्यू ॲज इट इज लिहायचे आहेत. कुठलाही बदल करायचा नाही. तर प्रेझेंट व्हॅल्यू आणि इयर तर तुम्हाला इथेच दिले. हे झाले 2 कॉलम. 3rd कॉलम करायचा आहे तुम्हाला. जो काही तुम्हाला इथे कॅश फ्लो दिलेला आहे पहा मशीन एचा आणि मशीन बीचा कॅश फ्लो दिलेला आहे. तर कॅश फ्लो ऑफ मशीन ए. ठीक आहे. तर कॅश फ्लो ऑफ मशीन एमध्ये फर्स्ट इयरचं किती आहे 3 लाख, सेकंड इयरचं आहे 4 लाख, थर्ड इयरचं आहे 5 लाख, 4 इयरचं आहे 3 लाख, 5 इयरचं आहे 2 लाख. तर ॲज इट इज इथे अमाऊंट ह्या लिहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे प्रेझेंट कॅश फ्लो मशीन ए म्हणजे प्रेझेंट कॅश फ्लो आपल्याला काढायचं आहे. तर हे कशा पद्धतीने काढायचं तर पहा हे खूप सोपं आहे. तर आता हे मशीन आहे कॅश फ्लो इंटू प्रेझेंट व्हॅल्यू करायची आहे आपल्याला. किती येणार आहे तर बघा 3 लाख गुणिले 0.909 करा. किती येईल तर 2,72,700 हे येणार आहे. तसंच तुम्हाला कॅश फ्लो ऑफ मशीन बी याचे इयर तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. पहा हे इथले फर्स्ट इयर 1 लाख, सेकंड इयर 3 लाख, थर्ड इयर 4 लाख, हे 6 लाख आणि फिफ्थचं 4 लाख. तर हे मशीन बीचं घेतलं लिहून. तर प्रेझेंट कॅश फ्लो कसं कॅल्क्युलेट करायचं याचं तर 1 लाख इंटू 0.909. तर हे केल्यानंतर 90,900 हे येणार आहे. तर अशाच पद्धतीने हे प्रेझेंट व्हॅल्यू कॅश फ्लो मशीन ही कॅल्क्युलेट करायची आहे.
त्यानंतर काय करायचं आहे, टोटल प्रेझेंट व्हॅल्यू करायची आहे. टोटल कॅश फ्लो करायचा नाही तर टोटल प्रेझेंट व्हॅल्यू करायची आहे. प्रेझेंट व्हॅल्यू किती येणार आहे, पुन्हा 13,07,700. त्यानंतर इकडे 12,97,300 टोटल प्रेझेंट व्हॅल्यू आलेली आहे. त्यातनं मायनस कॉस्ट ऑफ मशीन करायची आहे. हे 10 लाख आणि हे 10 लाख. तर आता हे 10 लाख कुठले आले तर मी तुम्हाला दाखवते प्रॉब्लेममध्ये. हे पहा काय सांगितलेलं आहे, ए अँड बी इज कॉस्टिंग 10 लाख. द अर्निंग आफ्टर टॅक्सेशन आर प्रोजेक्ट ॲज अंडर. तर मायनस कॉस्ट ऑफ मशीन 10 लाख ह्या प्रेझेंट व्हॅल्यूमधून मायनस करा, तुम्हाला भेटेल नेट प्रेझेंट व्हॅल्यू. तर 30,07,700 आणि 29,73,000, 2,97,300 आणि 3,07,700 हे तुम्हाला नेट प्रेझेंट व्हॅल्यू भेटलेली आहे. त्याने काय सांगितलेलं आहे, शेवटी तुम्हाला एक स्टेटमेंट लिहायचं आहे की कुठली मशीन आपण परचेस करू शकतो. म्हणजेच आता जी मशीन कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन करून देत असेल तर ती मशीन आपण कन्सिडर करणार आहोत. तर पहा इथे काय दिलेलं आहे, 3,07,700 आणि 2,97,300. सगळ्यात जास्त कुठली किंमत आहे तर मशीन ए. तर मशीन ए आपण कन्सिडर करणार आहोत. तर स्टेटमेंटमध्ये तुम्हाला हे कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे की परचेस ऑफ मशीन ए शूड बी रेकमेंडेड बिकॉज नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मशीन ए इज ग्रेटर दॅन मशीन बी. तर ए या मशीनची व्हॅल्यू बी या मशीनपेक्षा जास्त आहे. म्हणजेच त्याचं नेट प्रेझेंटची व्हॅल्यू आहे तर ती तुम्हाला इथे कन्सिडर करायची आहे. जिथे तुम्हाला पेबॅक पिरियड सांगितलं असेल तर जी मशीन कमी आहे तर ती तुम्हाला तिथे कन्सिडर करायची आहे. आणि ह्या स्टेटमेंटमध्ये म्हणजे डिस्काउंटेड कॅश फ्लोमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जी नेट प्रेझेंट व्हॅल्यू मोठी आहे तर तीच इथे कन्सिडर करायची आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेमचा आन्सर आहे. क्वेश्चन 4 तुम्हाला समजलाच असेल. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्स आहे, कमेंटमध्ये विचारू शकतात. तर पहा मी आन्सर तुम्हाला इथे शेअर केलेला आहे. इथंपर्यंत हे आन्सर आहे. ओळखू येत नसेल तर कमेंटमध्ये सांगा, मी आणखीन एकदा दाखवेन तुम्हाला. त्यानंतर पहा 4th क्वेश्चन आपला सोडवून झालेला आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा क्वेश्चन 15 गुणासाठी आहे. खूप सोपा आहे, तुम्ही सुद्धा सोडवून बघायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 4थ्याला आलेला होता सेल्स डायरेक्ट मटेरियल वेजेस. हा थोडासा तुम्हाला कन्फ्यूज होईल त्यामुळे मी हा सोडवून घेतलेला नाही, कारण तो खूप सोपा आहे. त्यामुळे तुम्हाला काय फक्त इयर, प्रेझेंट व्हॅल्यू, कॅश फ्लो मशीन, त्यानंतर प्रेझेंट काढायचं आहे, कॅश फ्लो मशीन बी, प्रेझेंट काढायचं आहे. तर हे एवढंच दिलेलं आहे आणि जी मशीन मोठी आहे त्याचं तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. तर त्यानंतर 5th क्वेश्चन होता. तर 5th क्वेश्चन आहे की ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस, ट्रेंड ॲनालिसिस, वर्किंग कॅपिटल आणि रेशो ॲनालिसिस. तर हे तर तुम्हाला ॲज इट इज गुगलवर, ChatGPTवर तुम्हाला हे भेटून जाईल. जर भेटलं नसेल तर कमेंटमध्ये तसं कळवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर एक कमेंट करून सांगू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स अकाउंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2024 तर यामधील पूर्ण उत्तरे आपण एकदम घेणार आहोत. तर आणखीन तुम्हाला कुठल्या क्वेश्चन पेपरचा आन्सर पाहिजे असेल प्रिव्हियस इयरचा तर तुम्ही तसं मला कमेंट करा, त्या सब्जेक्टचं नाव घ्या. तर मी त्यावर व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.